नमस्कार. श्री स्वामी समर्थ. एकदा अक्कलकोट येथे एक मूर्तिकार आलेला. तो अतिशय गर्विष्ठ होता. त्याला वाटायचं, मी इतक्या सुंदर मूर्ती घडवतो, लोक मला देवासारखं मानतात. स्वामी समर्थांच्या समाधीपाशी त्याने हात जोडले, पण मनात अहंकार भरलेला होता. तेव्हा स्वामी समर्थ त्याला म्हणाले, अरे मूर्तिकार, तू दगडांना आकार देतोस, पण त्यात प्राण घालतोस का? तो गोंधळला. म्हणाला, स्वामी, मी काही जादूगर नाही, मी फक्त मूर्ती बनवतो. स्वामी हसले आणि आजूबाजूला पडलेला एक दगड त्यांनी हातात घेतला. त्यांनी डोळे मिटले, मंत्र जपला आणि त्या दगडावर हात ठेवला आणि बघता बघता तो दगड हलायला लागला. सगळे थक्क झाले. तो दगड एकदम सजीव झाला, जणू त्यात प्राण आला होता. मूर्तिकार खाली वाकून रडू लागला. तो म्हणाला, स्वामी, तुमच्या चरणी येईपर्यंत मी खरा शिल्पकार नव्हतो, अहंकारात हरवलो होतो. स्वामी म्हणाले, कलेला अहंकार नाही तर नम्रता शोभते, कारण देवत्व नम्रतेत वास करतो. त्या दिवसापासून त्या मूर्तिकाराचं संपूर्ण आयुष्य बदललं. तो सर्व काम भक्तिभावाने करायला लागला आणि स्वामींची मूर्ती बनवताना म्हणायचा, हे केवळ माझं काम नाही, ही स्वामींची कृपा आहे. प्रत्येक दगडात देव असतो, पण त्याला जागा करायला श्रद्धा लागते आणि स्वामी समर्थांची कृपा.